पूजा मॅम एक सेकंड फक्त. हा मी जी आत्ता ज्या शाळा जॉईन झालेल्या आहेत थोड्या वेळापूर्वी, नामदेव राठोड नावाने, जालील शेख नावाने आणि चंदाराणी मॅडम, चॅट बॉक्स मध्ये ना आपल्या आपल्या शाळेचं नाव टाका, म्हणजे आम्हाला समजेल की कोणती शाळा. थँक्यू मॅम. आपण बघत होतो जलीय परिसंस्था, म्हणजे आपल्या आतापर्यंत ज्या परिसंस्था म्हणजे काय, आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या ज्या काही वनस्पती आहेत, जे काही आहेत, जी प्राणी आहेत. मॅम आय थिंक शेख सर काहीतरी बोलतायत. शेख सर माईक ऑन करा तुमचा. माईक म्यूट आहे, तुमचा आवाज येत नाहीये. आवाज नाही येते सर तुमचा. माईक ऑन करायला लागेल तुम्हाला. ठीक आहे, आता काहीतरी प्रॉब्लेम येत असेल त्यांना. कंटिन्यू करा, सॉरी. ओके. तर आपण बघत होतो परिसंस्था. तर परिसंस्था म्हणजे काय, पुन्हा एकदा थोडक्यात ऐकूया. तर परिसंस्था काय आहे, आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या, आपल्या आजूबाजूला आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणात आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पती, प्राणी, पक्षी या सगळ्यांचं मिळून बनते आपली परिसंस्था. ठीक आहे, एवढं तर आपल्याला माहिती आहे. आता तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी तुम्हाला जे आजूबाजूला तुमच्या प्राणी बघायला मिळतात, पक्षी बघायला मिळतात, ती झाली तिथली परिसंस्था. तर अशा आपण परिसंस्था बघत होतो. मग आपण बघितलं की पृथ्वीवरती 2 प्रकारच्या परिसंस्था आहेत. पहिला म्हणजे जमिनीवरची म्हणजे भूपरिसंस्था, आणि दुसरी पाण्यातली म्हणजे जलीय परिसंस्था. त्याच्यापैकी जी भूपरिसंस्था होती ही आपण आधीच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेली आहे. तर दुसरी राहिलेली परिसंस्था म्हणजे जलीय. जलीय काय, पाण्यातील परिसंस्था आपण आता बघणार आहोत. मग पाण्यामध्ये ज्या वनस्पती असतात, जे शेवाळ असतात, त्यानंतर पाण्यामध्ये असणारे छोटे मोठे सगळ्या प्रकारचे मासे, त्यानंतर जी बुरशी आहे, किटाणू आहेत, हे सगळं आपण या परिसंस्थेमध्ये बघणार आहोत. तर परिसंस्थेमध्ये पण पाण्याचे सुद्धा 2 प्रकार असतात, एकतर गोड पाणी आणि खारं पाणी. तर गोड आणि खारं पाणी ह्याच्यामध्ये काय फरक वाटतो का आपल्याला, किंवा काय असतील, गोड पाणी काय असेल, खारं पाणी काय असेल? तर गोड पाणी म्हणजे आपण जे पाणी पितो, जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो ते असतं गोड पाणी. म्हणजे जे आपल्याला नदीमध्ये मिळतं, आपण नदीचं पाणी प्यायला वापरतो, तळ्यातलं पाणी प्यायला वापरतो, ओढ्यातलं, मोठ्या मोठ्या सरोवरातलं, धरणांमधलं, म्हणजे नदीवरतीच धरणं असतात. तर ही सगळ्या प्रकारचे जे पाण्याचे स्रोत आहेत ते असतात गोड्या पाण्याचे स्रोत. म्हणजे काय, जे पाणी आपण पिणार आहोत ते गोड, आणि त्याच्या व्यतिरिक्त जे दुसरं पाणी आहे खारं. खारं म्हणजे कारण की त्याच्यामध्ये ते खारट असतं, बरोबर. समुद्राचं पाणी कसं असतं, खारट असतं, त्यामुळे आपण त्याला म्हणूया खारं पाणी. तर ह्या 2 प्रकारच्या आपण परिसंस्था बघणार आहोत. सगळ्यात पहिले गोड्या पाण्यातील. गोड्या पाण्यातील परिसंस्था कुठल्या असतील, तर ज्या नदीमध्ये असतात, तलावात असतात, सरोवरामध्ये. नदी कुठून सुरू होते, डोंगरातून, जिथे खूप जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणावरून पाण्याचा प्रवाह सुरू होतो. छोटा ओढा असतो आधी, मग पुढे 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 मोठा होत त्याची मोठी नदी बनते. एका ठिकाणी ते अडून राहतं तेव्हा आपण त्याला तळ म्हणतो. किंवा मग जे खूप हा येते मॅम. सॉरी मॅम, वरती स्लाइड शो क्लिक कराल का, म्हणजे फुल स्क्रीन होऊन जाईल मुलांना पण. एक सेकंड. आता दिसतंय क्लिअर? हा दिसतंय. You have increased the size of this slide. Is this fine? Zoom किया ना? हाँ ठीक है, done. This is better. हा, तर आपण बघत होतो गोड्या पाण्यातील परिसंस्था. मग त्याच्यामध्ये आपल्याला येतात सगळ्या प्रकारच्या नद्या, तलाव,
म्हणजे तळे, सरोवरे. मोठ सरोवर काय असतं तर जेव्हा मोठं तळं असतं ना त्याला आपण सरोवर म्हणतो. तर हे सगळं येतात गोड्या पाण्यामध्ये. मग ह्या गोड्या पाण्यामध्ये आता हे जे आपलं पहिलं चित्र आपण बघतोय, त्या पहिल्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? पाणी आहे, त्यानंतर झाडं आहे तिकडे, आणि पाणी किती स्वच्छ आहे, म्हणजे हे पाणी पिण्यायोग्य आहे, आपण हे पाणी पिऊ शकतो. तर ज्या असे हे नदी तलाव आहे त्यांच्या आजूबाजूला आपल्याला बरीचशी हिरवळ बघायला मिळते. हिरवळ म्हणजे काय? अशा वनस्पती असतात बऱ्याचशा ज्यांची मुळं पाण्यामध्ये असतात. बघा आता ही वाली वनस्पती, तिची मुळं पाण्यात आहेत, मग आपण त्यांना म्हणतो पान वनस्पती. ज्या वनस्पती पाण्यामध्ये उगवतात त्यांना आपण म्हणतो पान वनस्पती. मग अशा प्रकारच्या ज्या पान वनस्पती आहेत त्या सर्व ह्या जलीय परिसंस्थेमध्ये येतात. मग ह्या पान वनस्पतींवर जगणारे जे काही कीटक आहेत, जे मासे आहेत, ते सगळे झाले त्यांचे प्राथमिक भक्षक. ठीक आहे. पान वनस्पती झाली त्यांची उत्पादक, कारण की त्या पाण्यामध्ये उत्पादन कोण करते? अन्नाचं पान वनस्पती करतात. त्याच्यानंतर त्यांच्यावरती जगणारे जे कीटक आहेत, किडे आहेत, किंवा मग जे छोटे मासे आहेत, हे सगळे झाले प्राथमिक भक्षक. तुम्हाला जर आठवत असेल मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की हा जो क्रम आहे म्हणजे उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि विघटक, हा सगळीकडे सेम असणार आहे. उत्पादक, नंतर प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि त्यानंतर शेवटी विघटक. हा क्रम आपल्याला पूर्ण धड्यामध्ये सगळीकडे सेम असेल. मग प्रत्येक ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही काय लिहिणार आहात? एखादी वनस्पती, मग त्या वनस्पतीला खाणारा प्राणी, मग त्या प्राण्याला खाणारा प्राणी, मग त्या प्राण्याला खाणारा प्राणी, आणि नंतर शेवटी विघटक मध्ये बुरशी आणि जीवाणू. हे सगळीकडे सेम आहेत, फक्त त्यांची नावं काही ठिकाणी वेगवेगळी आहेत. सेम तसंच पाण्यामध्ये सुद्धा आहे, जलीय परिसंस्थेमध्ये सुद्धा सेम आहे. एक मिनिट. जर तुमच्या गावाच्या आजूबाजूला नदी असेल किंवा तलाव असेल तर तिकडे पोहायला गेला असाल, मग पोहायला गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा अशा वनस्पती दिसतील ज्या पाण्यावरती तरंगत असतात. बघितल्यात तुम्ही अशा कधी वनस्पती? हात वर करून सांगा बरं. तेव्हा मुलांनी हात वर केले तर मला सांगा प्लीज. बघितल्यात तुम्ही अशा पाण्यामधल्या वनस्पती? थम्सअप करा किंवा हात वर करा. हो हो मग त्या सगळ्या वनस्पती म्हणजे पान वनस्पती. आणि मग ह्या पान वनस्पतींना तुम्ही काही नावं असतील जी तुम्हाला माहिती असतील, तशीच आपल्या पुस्तकात सुद्धा काही नावं दिलेली आहेत, ती इंग्लिश मध्ये दिलेली आहेत आणि आपण त्यांना मराठीमध्ये ओळखतो. तर त्याच वनस्पतींसाठी ही इंग्लिश नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. ती कोणती कोणती आहेत ते बघूया. पाण्यावर काय असतं ते? युलोथ्रिस आहे, हायड्रिला आहे, त्यानंतर अझोला, निटेला, ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या तुम्हाला माहितीतल्या आहेत. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. त्यांचा फोटो बघितलात ना तुम्ही की तुम्ही ओळखाल की अरे हे असं तर आम्ही आमच्या आजूबाजूला बघितलेलं आहे. बघितले पाण्यावरती अशा प्रकारची छोटी छोटी पानं असलेली वनस्पती असते. हात वर करून सांगा बरं. बघितलं नसेल तर मग थम्स डाऊन दाखवा. अच्छा, बघितली आहेत.
ओके, बघितलं. हे आता तुम्हाला माहितीये, पण ह्याचा कदाचित आपल्या इथे त्याला वेगळ्या नावाने काही म्हणत असतील, आणि त्याला इंग्लिश मध्ये आणि तुमच्या पुस्तकामध्ये काय नाव दिलंय, अझोला. त्यानंतर अजून एक आहे टायफा. अशी जी सोपी नावं आहेत ना, ती तुम्ही लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला ती लिहिण्यासाठी, म्हणजे तुमच्या परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी सुद्धा सोपी जातील. त्यानंतर हे एक गवतासारखं वनस्पती आहे जी पाण्यामध्ये असते, जिला टायफा असं म्हणतात. अशा प्रकारची बघितली तुम्ही? म्हणजे मी नाही बघितली अशा प्रकारची, आमची वनस्पती नसते. ओके, बघितलीये काही मुलांनी. तर ही दोन नावं तरी लक्षात राहतील तुम्हाला, अझोला आणि टायफा. सोपी आहेत लक्षात ठेवण्यासाठी, म्हणून मी जी सोपी होती तीच तुम्हाला सांगितली. तर ही झाली उत्पादक. ठीक आहे, गोड्या पाण्यातल्या परिसंस्थेमधलं हे उत्पादक झाले, अझोला आणि टायफा. त्यानंतर या झाडांवरती असणारे जे पाण कीटक आहेत, जे ह्या नदीच्या आसपास जे आपल्याला किडे उडताना दिसतात किंवा खूप सारे कीटक असतात उडणारे, त्यांना आपण म्हणतो पाण कीटक. बरेचदा तुम्ही मासेमारीसाठी वगैरे जर गेला असाल तर ते गळाला ते छोटीशी कीड वगैरे लावतात, माहितीये, जी माशांनी खावी किंवा मासे पकडण्यासाठी आपण लावतो गळाला. ती कीड सुद्धा पान कीटक प्रकारातच येते आणि ती झाली प्राथमिक भक्षक, कारण की ती माशांसाठी आपण लावलेली असते. आणि असे किडे पाण्यामध्ये सुद्धा असतात आणि तेच खाऊन मासे आपलं पोट भरत असतात. मग मासे झाले, छोटे छोटे जे मासे आहेत ते झाले द्वितीय भक्षक. त्यानंतर बेडूक वगैरे जे ओलसर ठिकाणी जास्त प्रमाणात असतात, मग बेडूक सुद्धा कीटक खातो, ते झाले द्वितीय भक्षक. मग त्यांना खाणारे जे मोठे मासे आहेत, मगर किंवा बगळे यांच्यासारखे, करकोचा यांच्यासारखे जे मोठमोठे प्राणी आहेत, पक्षी आहेत, ते सगळे झाले तृतीय भक्षक. 3 नंबरचे 1, 2, 3 तुम्ही नंबर वाईज जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला लिहायला हे सोपं पडेल. त्यानंतर शेवटी विघटक. मग विघटक कोणते, तर सेम जीवाणू, बुरशी हे विघटक पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. पाण्यामध्ये सुद्धा बुरशी असते, पाण्यामध्ये सुद्धा जीवाणू असतात. जीवाणू तर पाण्यामध्ये खूप जास्त असतात, इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा पाण्यामध्ये जास्त असतात. तर ही झाली गोड्या पाण्यातील परिसंस्था. गोड्या पाण्यातील परिसंस्थेमध्ये तुम्हाला काही डाऊट आहे? ओके, आपण नेक्स्ट जाऊया खाऱ्या पाण्यातील. तर खारं पाणी म्हणजे समुद्राचं खारट पाणी, ज्या पाण्यामध्ये क्षार जास्त असतात, ते झालं खाऱ्या पाण्यातील परिसंस्था, मराईन इकोसिस्टीम म्हणतो आपण तिला. तर खाऱ्या पाण्याच्या परिसंस्थेमध्ये पण 2 प्रकार आहेत, एक सागर आणि खाडी. तर सागर म्हणजे काय, तर समुद्र. समुद्र आपण टीव्ही वरती बघितलाय, काही जणांनी स्वतः जाऊन समुद्रावरती गेले असतील, त्यांनी समुद्र बघितलाय. त्यानंतर टीव्ही मध्ये वगैरे आपण नेहमी बघत असतो समुद्र. तर समुद्र एकदम मोठा पाण्याचं क्षेत्र असतं, ज्याचा आपल्याला काठ दिसत नाही आणि खूप खोल असतं, बरोबर. आणि मग खाडी काय आहे, तर खाडी म्हणजे समुद्राचाच एक भाग असतो खाडी. खाडी हा समुद्राचाच एक भाग आहे. कसं, हा जो नकाशा आहे हा आपल्या भारताचा गुजरातच्या साईडचा नकाशा आहे. तर हा गुजरातच्या जमिनीच्या ह्या भागाच्या मध्ये जे पाण्याचं क्षेत्र घुसलेलं आहे, समुद्राचं जे पाणी जमिनीच्या आतमध्ये आलेलं आहे, ज्याच्या 3ही बाजूला आपल्याला जमीन दिसते, तर हे झालं खाडी. खाडी म्हणजे काय आहे, समुद्राचा असा भाग ज्याच्या जमिनीच्या आतमध्ये ज्यापर्यंत ते आलेलं आहे आणि ज्याच्या 3ही बाजूला जमीन आहे, असा भाग म्हणजे खाडी.
हा जो रेड अंडरलाईन केलेला समुद्राचा भाग आहे तो झाला खाडीचा भाग. त्यानंतर इथे खाली सुद्धा एक आहे, हा सुद्धा समुद्राचा जो भाग आहे जो जमिनीमध्ये आलाय आणि ज्याच्या तीनही बाजूला जमीन आहे तो म्हणजे खाडी. तर खाडीचं आणि समुद्रामध्ये काय वेगळेपण असतं, तर खाडी जी आहे ती उथळ असते. म्हणजे काय, तिची खोली कमी असते, जास्त खोल नसतो तो भाग. जमिनीच्या आतमध्ये आल्यामुळे तो भाग जास्त खोल नसतो आणि जास्त खोल नसल्यामुळे अनेक लहान मासे आणि म्हणजे जे मासे आपण आपल्या जेवणासाठी वापरतो, खाण्यासाठी वापरतो, अशा प्रकारचे मासे, कोलंबी, हे सगळं आपल्याला म्हणजे झिंगा, हे सगळं आपल्याला ह्या खाडी परिसरामध्ये खूप जास्त प्रमाणात सापडतं. झिंगे आणि नाही का समुद्रातून काय मिळतं, मासे, बोंबील, झिंगे, ओके नाही. आणि जसं आपण सांगतो. समुद्रामध्ये खोल खोल जात जातो, म्हणजे समुद्रामध्ये जास्त समुद्राची खोली वाढत जाते, मग तिथे अशा लहान मासे आपल्याला सापडत नाहीत. तिथे काय असतात, मोठमोठे मासे असतात. म्हणजे देव मासा, व्हेल, शार्क, असे मोठे जे मासे असतात, डॉल्फिन्स वगैरे, हे समुद्राच्या मध्यभागी आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतात. आणि मासेमारीचे मासे कुठे असतात, किनारपट्टीच्या भागात, जिथे समुद्राची खोली जास्त नसते, कमी असते. त्यानंतर समुद्रामध्ये खूप जास्त प्रमाणात पोषक द्रव्य असतात, पण समुद्राच्या पाण्यात खोलपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. त्यामुळे समुद्राच्या तळावरती जे हे आपल्याला वनस्पती बघायला मिळतात त्यांचा रंग हिरवा नसतो. बघा, दोघांमधला डिफरन्स लगेच समजतोय की याच्या आजूबाजूला सगळीकडे हिरवळ आहे, पण समुद्राच्या पाण्यामधले जे वनस्पती आहेत त्या हिरव्या नाही, त्या रंगीबेरंगी असतात. नॅशनल जिओग्राफी किंवा अजून तुम्ही जर कोणत्या असे चॅनल्स बघितले खोलीमध्ये जे वनस्पती आहेत त्या कशा आहेत, वेगवेगळ्या रंगीबेरंगी रंगाच्या आहेत, एकाच कलरच्या नाहीयेत. आणि त्यांचा रंग हा समुद्रामध्ये असणाऱ्या पोषक म्हणजे समुद्रामध्ये जे पोषक द्रव्य आहेत, न्यूट्रिशियन्स आहेत, त्यांच्यावरती हा डिपेंड्स असतो. शेवटला विघटक. मग आता याच्यामध्ये सुद्धा क्रम तोच आहे. सगळ्यात पहिले हे सगळं शैवाल आहे, प्रवाळ आहेत, हे सगळं झाले तिथले उत्पादक. त्यानंतर यांना खाणारे जे मासे आहेत, छोटे छोटे मासे, ते प्राथमिक भक्षक. त्यानंतर जे मोठे मासे आहेत, त्यानंतर मग एकदम मोठे मासे येतात जे देव मासा, शार्क वगैरे, हे तृतीय भक्षक झाले. आणि मग त्यांना नष्ट करणारे विघटक. आता जसं की जमिनीवरती एखादा प्राणी मेल्यानंतर जे त्याचं मृतदेह जो असतो, म्हणजे त्याची जी डेड बॉडी असते ती पूर्णपणे मातीत मिसळून जाते. तसंच सेम जेव्हा पाण्यामध्ये लहान मोठे मासे मरतात तेव्हा ते कुठे जाऊन सेटल डाऊन होतात, कुठे जाऊन बसतात, समुद्राच्या तळाशी जातात. आणि तळाशी विघटकांची संख्या म्हणजे जीवाणूची, बुरशी यांची संख्या खूप जास्त प्रमाणात असते आणि तिथेच ते त्यांची शरीर नष्ट होऊन जातात. आणि सूक्ष्म जीवाणू असतात जे सागर तळावरती त्यांचं विघटनाचं काम करत असतात. मृत वनस्पती, मृत प्राणी, त्यानंतर टाकाऊ पदार्थ जे समुद्राच्या तळाशी गेलेले आहेत सागर तळावरती, त्यांच्यावरती सूक्ष्म जीवाणू विघटनाचे कार्य करत असतात. ठीक आहे, समजलं तुम्हाला? खाऱ्या पाण्यातील परिसंस्थेमध्ये समुद्रातील परिसंस्था वेगळी आहे आणि खाडीतील परिसंस्था ही वेगळी आहे. खाडी म्हणजे काय, तर समुद्राचा असा भाग ज्याच्या तीनही बाजूला जमीन आहे आणि तो उथळ आहे, म्हणजे जास्त खोल नाहीये, त्याला आपण खाडी म्हणतो. कळालंय तुम्हाला? बोला. हो बोला. समजलं असेल तर हो बोला, नसेल तर डाऊट विचारू शकता. तुमच्या टीचर्सला सांगा, ते मग सांगतील मला. ओके, काही शंका आहे कोणाला? ओके.
हा आपला सागर दोन्ही परिसंस्था म्हणजे भूपरिसंस्था आणि जलीय परिसंस्था इथे संपलेल्या आहेत. त्याच्या पुढे आपण बघणार आहोत की आपल्या म्हणजे मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या परिसंस्थांचा ऱ्हास. पण त्याआधी ही जी इमेज तुम्हाला दिसते, हा जो तुम्हाला फोटो दिसतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे एकाच फोटोमध्ये दोन वेगवेगळे दृश्य बघायला मिळतात. त्याला कोणी एक्सप्लेन करेल? म्हणजे फक्त तुम्ही फोटो बघा आणि सांगा काय दिसतंय तुम्हाला त्या फोटोमध्ये, किंवा नीट निरीक्षण करा. असा फोटो तर आपल्याला आपल्या इथे कुठे असं बघायला मिळत नाही. पण मग या फोटोमध्ये असं वेगळं का आहे? कोणी सांगेल? चंद्रकांत सर, तुमच्या इथली मुलं सांगतील? फक्त तुम्हाला जे दिसतंय ते सांगितलं तरी चालेल. सर, जी मुलगी किंवा मुलगा सांगतो त्याला थोडं माईकच्या जवळ बोलवून सांगायला सांगा ना. इकडच्या बाजूला गवत हिरवीगार आहे, इकडच्या बाजूला मातीच आहे. एका बाजूला पूर्ण दुष्काळी भाग दिसतोय, म्हणजे जमीन सुकून गेलेली आहे, झाड आहे ते सुद्धा वाळलेलं आहे, आकाश स्वच्छ नाहीये, एकदम असं मळगळलेलं दृश्य आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय दिसतंय? एकदम छान हिरवीगार जागा, फुलं आहेत छान फुललेली. मग हे दोन विरुद्धार्थी किंवा विरुद्ध बाजूचे चित्र आपल्याला कुठे बघायला मिळेल किंवा का बघायला मिळेल? तर हे जे उजव्या बाजूचं तुम्हाला चित्र दिसतंय छान हिरवगार फुलं फुललेलं, ते वालं चित्र कशामुळे आहे? तर एका छोट्याशा जीवामुळे, आणि त्याचं नाव आहे मधमाशी. मधमाशी सगळ्यांना माहितीये? सगळ्यांना? तर मधमाशी आपल्याला आजूबाजूला खूप ठिकाणी दिसते. आपल्या घराच्या कधी आपल्या घराच्या इथे तिने तिचं पोळं बनवलेलं असतं, कधी झाडांवरती त्यांची पोळे बघायला मिळतात आपल्याला, त्यांच्यापासून आपल्याला खूप फायदा होतो, बरोबर? मध मिळतं आपल्याला. पण ज्या वेळेला त्या मध आपल्याला आपल्या मागे लागतात किंवा मग चावतात, त्यांचा दंश होतो, त्यावेळेला मग असं वाटतं की मधमाशीमुळे किती त्रास होतो, बरोबर? जर एखाद्याच्या घराच्या इथेच जर पोळं बनवलेलं असेल तर मग त्या घरातल्या लोकांना सुद्धा त्रास होतो त्या मधमाशीचा. मग अशा वेळेला कधी आपल्याला वाटतं की अरे यार, ह्या मधमाशा नसत्या, म्हणजे पूर्ण जगामध्येच नसत्या तर किती बरं झालं असतं. तुम्हाला काय वाटतं, जर ह्या मधमाशा नसत्या तर आपल्याला काय फरक पडला असता का? हो किंवा नाही, हात वर करून सांगा बरं. पडला असता? जर मधमाशा नसत्या तर जे उजव्या बाजूचं आपल्याला चित्र दिसतंय ना छान हिरवगार, ते लवकरच डाव्या बाजूच्या चित्रामध्ये बदलू शकतं. का? कारण की मधमाशा सगळ्यात महत्वाचं काम करतात आपल्यासाठी आणि पूर्ण निसर्गासाठी सुद्धा. म्हणजे ज्या ठिकाणी मधमाशा असतात त्या ठिकाणची तुम्ही बघा, पिकं बघा, ती खूप जास्त प्रमाणात हिरवीगार असतात, त्यांना फळं जास्त प्रमाणात येतात. कारण की जेव्हा मधमाशी मध गोळा करण्यासाठी फिरत असते त्यावेळेला ती एक महत्वाचं काम करत असतं, ते म्हणजे जे परागकण आहेत त्यांना ती दुसऱ्या फुलांवरती नेऊन टाकते आणि त्यामुळेच फळं मिळतात आपल्याला, त्यामुळेच आपल्याला नवीन फुलं मिळतात. आणि जर मधमाशी नसेल तर मग काय होईल? नवीन फुलं फुलणार नाहीत, फळं मिळणार नाहीत, फळं नाहीत म्हणजे बिया नाही, म्हणजे नवीन झाड नाही. मग अशा प्रकारे उजव्या बाजूचं चित्र डाव्या बाजूमध्ये
परिवर्तित होऊ शकतं. म्हणजे जगामध्ये फक्त मधमाशाच ते काम करतात असं नाही, बाकी पक्षी आणि बाकी कीटक सुद्धा करतात. परंतु हे काम जेवढ्या जास्त एफिशियंटली, जेवढ्या जास्त प्रमाणात मधमाशांकडून होतं, तेवढ्या प्रमाणात बाकीच्यांकडून, बाकी कीटकांकडून होत नाही. त्यामुळे मधुमाशी हा सगळ्यात मेन फॅक्टर आहे परागीभवनाचा. परागीभवन करण्यासाठी मधमाशा खूप जास्त महत्वाच्या आहेत. आणि थोडक्यात काय, आपल्या जगाला हिरवगार ठेवण्याचं काम कोण करतात? मधमाशा ठेवतात. आपल्याला जी फळं मिळतात ती सुद्धा त्यांच्यामुळे मिळतात. समजलं मधमाशा आपल्यासाठी किती महत्वाच्या, किती इम्पॉर्टंट आहेत त्या? आता बघूया, एवढ्या सुंदर निसर्गाला, आपल्या एवढ्या सुंदर पर्यावरणाला आपला म्हणजे माणसांचा कसा त्रास होतो. बऱ्याचदा आपण अशा काही गोष्टी करत असतो किंवा आपल्याकडून अशा काही गोष्टी घडत असतात जे आपल्याला नोईंगली अननोईंगली, म्हणजे आपल्याला माहित असताना किंवा आपल्याला ते कळत सुद्धा नाही की आपल्यामुळे ते होतंय. खूप साऱ्या गोष्टींचा परिणाम हा निसर्गावरती होत असतो. जसं की खाणकाम आहे किंवा कधी कधी झाडं तोडली जातात. मग ती कशासाठी? फर्निचर बनवण्यासाठी, म्हणजे लाकडाचं काही वस्तू बनवण्यासाठी किंवा जळणासाठी, म्हणजे चुलीसाठी आपण लाकडं तोडून आणतो, फाटी आणतो जंगलामधून. त्यामुळे सुद्धा जमिनीचा वापर बदलतो. तिथे असणारे जे, त्या झाडांवरती असणारे जे पक्षी आहेत, त्यांच्यावरती त्यांना खाणारे जे प्राणी आहेत, यांच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. मग अशा खूप साऱ्या मानवी प्रक्रिया आहेत, कृती आहेत, ज्या परिसंस्थांवरती वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. आणि एखादी परिसंस्था आहे, तिचं दुसऱ्या प्रकारच्या परिसंस्थेत रूपांतर होण्यास, एकतर ते जंगल असेल आणि जंगल जर तोडत गेलो आपण सारखं सारखं, ते झाडच उरणार नाहीत, नुसतं गवत उरेल. मग जंगल परिसंस्थेचं रूपांतर कशामध्ये होईल? गवताळ परिसंस्थेमध्ये. त्यानंतर कदाचित एखादी अशी तळं असेल त्यात किंवा एखादी नदी असेल, त्या नदीला अडवल्यामुळे तिचं रूपांतर तळ्यामध्ये होऊ शकतं. अशा प्रकारचे चेंजेस होतात. किंवा मग कधी कधी असं होतं की एखादी पूर्ण प्रजातीच नष्ट होऊन जाते, म्हणजे एखादी झाडाची प्रजाती किंवा प्राण्यांची प्रजाती पूर्णपणे नष्ट होऊन जाते. जसं की मी तुम्हाला लास्ट टाइम गोष्ट सांगितली होती गेंड्याची, आठवते? आणि त्यामध्ये काय होतं की खूप सारे लोकांनी त्यांना नष्ट करून म्हणजे त्यांना मारून टाकलं. त्यामुळे मग त्या भागामधून ते पूर्णपणे नष्ट झाले होते, पूर्णपणे संपून गेले होते. तर अशा प्रकारचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. त्यातली आता मेन रिझन्स, काय कारण आहेत ती आपण बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे लोकसंख्या वाढ. लोकसंख्या जी वाढत चालली, पॉप्युलेशन म्हणजे जी माणसांची संख्या वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे. तुम्हाला माहिती आहे का जगातला सगळ्यात लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? कोणी सांगेल? जितेंद्र सर, तुमच्या इथून मुलं सांगतील का? चीन. अजून कोणी सांगणार? सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आता चीन नाहीये. आता सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे भारत. आपला भारत देश, ज्याची लोकसंख्या अराउंड आता 140 करोडच्या आसपास गेलेली आहे. कोरोना नंतर सुद्धा चीनची लोकसंख्या कमी झाली, कारण की कोरोनाचा त्यांच्यावरती जास्त परिणाम झाला आणि त्यामुळे त्यांची लोकसंख्या कमी झाली. आणि भारतातल्या लोकांची संख्या वाढली तरी सुद्धा, कोरोना असून सुद्धा. आणि त्यामुळे भारत आता जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. लोकसंख्या वाढते, पण आपल्या देशाची जागा वाढते का? देशाची जागा तर तेवढीच राहते ना. मग त्यामुळे देशामध्ये आपल्या जी काही संसाधनं आहे, साधन संपत्ती आहे, त्याचा वापर जास्त होत चाललाय आणि त्याचा ताण हा निसर्गावरती होतो. म्हणजे आता माणूस आहे,
माणूस हा प्राणी भक्षक गटामध्ये मोडतो. आपण द्वितीय भक्षक आहोत. आपण वनस्पतींना खाऊ शकतो, आपण प्राण्यांना खाऊ शकतो आणि आपल्याला कमीत निसर्गातून म्हणजे आपल्याला ज्या गरजेच्या वस्तू असतात त्या आपल्याला निसर्गामधून मिळत असतात. पण आपण त्या गरजेपुरता वापरण्यापेक्षा आपण त्याचा वापर हा खूप जास्त प्रमाणात गरजा भागवण्यासाठी करतो आणि निसर्गाकडून सतत काही ना काही घेत असतो. म्हणजे आपण विचार करूया फर्निचरचा. आपल्या घरामध्ये एखादं लाकडी कपाट असतं, एखादा लाकडी टेबल खुर्ची असते, पण आपल्याला त्याच्यामध्ये समाधान नसतं, आपल्याला अजून हवं असतं. आपण बाजारात जाऊन अजून नवीन फर्निचर, अजून नवीन कपाट घेऊन येतो, नवीन प्रकारचं आलंय, नवीन स्टाईलचं आलंय, आम्हाला ते पण पाहिजे, मग आपण ते घेऊन येतो. मग अशामुळे काय होतं की बाजारामध्ये फर्निचर म्हणजे त्या लाकडी कपाटाची मागणी वाढते आणि त्याच्यासाठी लोक अजून जास्त प्रमाणात वृक्षतोड होते, अजून झाडं तोडली जातात. आणि मग अशा प्रकारे लोकसंख्या वाढीचा परिणाम हा किंवा गरजांचा परिणाम हा आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीवरती होत असतो. त्यानंतर आपण जे टाकाऊ वस्तू आहेत त्यांचा वापर जास्त वाढला. बरेच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण बाहेर असं काही खायला जातो त्यावेळेला ते लोक आपल्याला लाकडी चमचा देतात. यूज अँड थ्रो असतो तो, खायचं फेकून द्यायचं. अशामुळे त्याची मागणी वाढते, पण आपण नवीन झाडं तेवढी लावतो का? नाही लावत. आपण जेवढा निसर्गाकडून आपण घेतो तेवढा आपण निसर्गाला देत नाही. त्यामुळे मग गरजा वाढत जातात आणि लोकसंख्या वाढीचा अतिवापर, नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर होतो. आणि त्यामुळे त्या भागातली जी परिसंस्था आहे, झाडं तोडली म्हणजे झाडांवरती अवलंबून असणारे जे इतर प्राणी आहेत, पक्षी आहेत, ते सुद्धा तिथून नष्ट होतात. नेक्स्ट, शहरीकरण. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण आता छान शिकू, मोठे होऊ, त्याच्यानंतर मग आपण एखाद्या शहरात जाऊ, मुंबईला जाऊ. हाँ मैम, इन बच्चों को बोलो कि ये पीपीटी में जो देख रहे हैं इनको अगर एवरी कॉन्सेप्ट यू टीच, just ask them, have you understood? Just tell them that please understand this, and when you read the book, ये पीपीटी हम इनको शेयर कर सकते हैं, ये रिकॉर्डिंग हम शेयर करेंगे, तो ये बुक जब पढ़ेंगे तो दे विल अंडरलाइन द पॉइंट्स. So every concept you teach, just ask them, you have understood, raise your hand. Otherwise, what happens? You keep switching. These students are busy talking with each other. Okay, thank you. मुलांना तुम्हाला हे लोकसंख्या वाढीचं कारण समजलं असेल तर हात वर करा आणि काही डाऊट तर मग तुमच्या शिक्षकांना सांगा. शंका आहेत कुणाला काही? समजलंय ना? समजलं. आता शिकवून झाल्यानंतर तुम्ही ना तुमचं पुस्तक पुन्हा एकदा वाचा. ही जी पीपीटी आहे ती सुद्धा आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. तेव्हा तुम्ही पुस्तक वाचा, त्यावेळेला तुम्ही यातले जे महत्वाचे मुद्दे आहेत पुस्तकामध्ये पेन्सिलने अंडरलाईन करून ठेवू शकता. ठीक आहे, समजलं? ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपला शहरीकरण. शहरीकरण म्हणजे काय? तर आपण असं आपण आपलं असं स्वप्न असतं की आता आपण शिकल्यानंतर नोकरीसाठी शहरात जाऊ, मुंबई, पुणे, दिल्ली, बँगलोर किंवा अजून कुठल्याही अशा मोठ्या शहरामध्ये जावं आणि मग तिथे आपण काम करावं. पण ही जी शहरं आहेत त्यांची जागा पण लिमिटेड आहे, मर्यादित आहे. ज्या वेळेला तिथे खूप सारे नवीन नवीन माणसं येतात, मग त्या माणसांना राहण्यासाठी जागा हवी. मग काय केलं जातं? शहराच्या आजूबाजूची जी जमीन आहे, जंगलाची जमीन असू दे, शेतजमीन असू दे, म्हणजे शेताची जमीन असू दे किंवा पाणथळ जागा असू दे, मग अशी क्षेत्र, अशी जागा तिथून नष्ट केली जाते आणि त्या जागांचा वापर केला जातो घर बांधणीसाठी किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या बांधकामांसाठी तो वापर केला जातो.
आणि त्यामुळे त्या जागेवरचे, आता समजा जंगल तोडलं, मग जंगल तोडल्यानंतर जंगलातले प्राणी कुठे जाणार? प्राणी, छोटे प्राणी असू दे किंवा मोठे प्राणी असू दे किंवा इतर पक्षी असू दे, जंगल नाहीस झालं म्हणजे त्या पक्ष्यांना दुसरीकडे जावं लागणार, म्हणजे त्या भागातली परिसंस्था ही पूर्णपणे नष्ट होऊन जाणार किंवा बदलून जाणार. त्यामुळे शहरीकरणाचा परिणाम हा निसर्गावरती आणि परिसंस्थांवरती होत असतो. कळालं तुम्हाला? हात वर करा समजलं असेल तर. ओके. जितेंद्र सर, तुमच्या इथल्या मुलांना समजलंय? हाँ, ये जितेंद्र सर के यहाँ से ना किसी भी एक बच्चे को बुला करके यू कैन आस्क देम कि व्हाट यू हैव टॉट देम, कैन यू एक्सप्लेन? ओके मैम. जितेंद्र सर, जितेंद्र सर, तुमच्या इथल्या कोणत्याही एका मुलाला हे शहरीकरण त्यांना समजलंय का विचारा. एक्चुअली मुझे उनका ये नहीं दिख रहा है अभी, बच्चे नहीं दिख रहे वो. बच्चे हैंड रेस कर रहे हैं शायद वो. तुम्हाला दिसत असतील तर प्लीज मला सांगा. ऍक्च्युअली मला दिसत नाहीये ते. ओके. तुम्हाला दोन मुद्दे समजले, लोकसंख्या वाढीमुळे आणि शहरीकरणामुळे परिसंस्थांवरती किंवा निसर्गावरती कसा त्याचा परिणाम होतो. हात वर करून सांगा समजले की नाही समजले ते. जितेंद्र सरांचे त्यांच्या शाळेचं नाव सांगा. मला पण माहिती नाही मॅम ऍक्च्युली. जितेंद्र पाटील सरांच्या मोबाईल मधून डिव्हाइस मधून कोणती शाळा जॉईन झाली आहे प्लीज अनम्यूट करून सांगाल का? जितेंद्र पाटील नावाने जी शाळा जॉईन झालेली आहे. मुलांना तुम्ही माईक ऑन करू शकता का? मला असं वाटतं तिथे शिक्षक नाहीयेत आता. कदाचित. ठीक आहे मॅम, तुम्ही दुसऱ्या स्कूलला विचारा. ओके. शेख सरांच्या इथल्या मुलांना समजलंय? ओके. एका वाक्यात सांगाल काय आपण काय शिकलो? जे तुम्हाला समजले ते सांगा. तुम्हाला कोणी ओरडलं नाही तर चुकलं. शेतीकरण कसं होतं ते समजलं. शहरीकरण. मुलं ऍक्च्युली लाजतायत सांगायला. हे बघा मुलांनो, तुम्हाला समजलंय किंवा नाही समजलंय, जेव्हा तुम्ही हे सांगाल ना मला की तुम्हाला काय समजलंय काय नाही समजलंय, तर मला जास्त सोपं जाईल तुम्हाला नीट पुन्हा एक्सप्लेन करण्यासाठी. कारण की तुम्ही नुसतं बसून तुम्हाला समजलं नाही आणि तुम्ही समजलं असं म्हणताय, तर मग त्याचा काही फायदा होणार नाहीये तुम्हाला पण. ओके. त्यामुळे समजलं नसेल तर मग तुम्ही सांगू शकता. आणि चुकलं सांगताना काही तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला इथे कोणी ओरडणार नाहीये किंवा याचे काही मार्क्स सुद्धा नाहीये तुम्हाला. बरोबर. आपण शिकतोय तर शिकताना चुकू शकतो. चुकलं तरी सुद्धा उत्तर द्यायचं आहे. चुकत असेल बरोबर असेल काही फरक पडत नाही. उत्तर देणं महत्वाचं आहे. ओके. समजलं? ओके. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया, औद्योगिकीकरण. तर औद्योगिकीकरण म्हणजे काय? उद्योग म्हणजे उद्योग, म्हणजे ज्या कंपनी वगैरे आपल्या आजूबाजूला असतात. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल गावाच्या आजूबाजूला एखादी तरी छोटीशी कंपनी असते. तर ह्या कंपन्या ज्या आहेत
त्यांच्यासाठी जो कच्चा माल त्यांना लागतो, त्यांचं जे काही प्रोडक्ट असेल, जे काही ते उत्पादन करत असतील, त्याच्यासाठी त्यांना कच्चा माल लागतो. त्याच्यासाठी ते खोदकाम करतात, खाणकाम असतं किंवा जंगल तोडलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यामधून धूर निघत असतो, दिसतंय धूर निघतोय. त्याच्यामुळे हवा प्रदूषण होतं. ते लोक जे काही सांडपाणी सोडतात, नदीमध्ये सोडतात किंवा इतर ठिकाणी, त्याच्यामुळे माती प्रदूषण म्हणजे जलप्रदूषण होतं, मृदा प्रदूषण होतं आणि त्याचा परिणाम हा इव्हेंच्युअली निसर्गावरती होत असतो. समजलं उद्योगांचा कसा परिणाम होतो? कच्च्या मालासाठी जंगलतोड केली जाते आणि प्रदूषण होतं, त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा निसर्गावरती होत असतो. समजलं सगळ्यांना? ओके. नेक्स्ट, मोठी धरणे. धरणं आपण नदीवरती नदीचं पाणी अडवून धरणं बांधतो आणि त्याच्यामुळे जो पाणी आहे ते खूप मोठ्या फोर्सने एका क्षेत्रामध्ये साठवलं जातं. मग त्या क्षेत्रामध्ये असणारी जी काही झाडं आहेत, जी काही गावं आहेत, त्यांना स्थलांतर करावं लागतं. म्हणजे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. नदीचा प्रवाह बदलतो, त्यामुळे नदीमध्ये असणारे जे मासे आहेत, वनस्पती आहेत, त्यांच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. नंतर पर्यटन म्हणजे आपण फिरायला जातो. तुम्ही सुद्धा बरेचदा कुठे ना कुठे फिरायला जात असाल ना, कुठे देवदर्शनाला किंवा कुठे अजून कुठल्या एखाद्या ठिकाणी फिरता. आपण जेव्हा फिरायला जातो त्यावेळेला आपण तिथे बरेच तुम्ही बघितलं असेल, खूप कचरा असतो. जेव्हा आपण एखाद्या नदीला भेट द्यायला जातो, एखाद्या समुद्र किनारी जातो, त्या ठिकाणी खूप सारा कचरा हा नदीमध्ये टाकलेला असतो, तलावात टाकलेला असतो, आजूबाजूला कचरा असतो. त्यामुळे तिथली जी परिसंस्था आहे, तिथल्या जो लोकल, तिथली जी स्थानिक झाडं झुडपं आहेत, तिथली जी स्थानिक साधन संपत्ती आहे, त्याच्यावरती पर्यटनाचा परिणाम होत असतो. नंतर युद्ध कुणामध्ये होतं? माणसांमध्ये होतं. बघितलंय कधी पशु पक्ष्यांमध्ये युद्ध झालेलं? ते बॉम्ब घेऊन एकमेकांवरती फेकत फिरतात? नाही, माणसं हे काम करतात. माणसांमध्ये कशामुळे होतात युद्ध? तर राजकीय कारणामुळे होतात, काही आर्थिक कारणामुळे होतात, जागेसाठी होतात, पाण्यासाठी होतात. कुठल्याही कारणासाठी माणूस भांडू शकतो. तर अशा स्पर्धांमुळे ही जी मोठमोठी युद्ध होतात, तर बॉम्ब वर्षाव होतो, म्हणजे बॉम्ब फेकले जातात, सुरुंगचा स्फोट होतो, रॉकेट्स, मिसाईल सोडले जातात एकमेकांच्या देशांवरती आणि त्यामुळे माणसांचं जेवढं नुकसान होतं त्यासोबत त्या भागातल्या निसर्गाचं, तिथल्या झाडांचं, पशु पक्ष्यांचं देखील तेवढंच नुकसान होतं. आपल्याला कधी कधी नुकसान भरपाई तरी मिळते, त्या बिचाऱ्या प्राण्यांना वगैरे तर तेही मिळत नाही, किंवा किती प्राण्यांचा जीव गेला याची मोजदाद सुद्धा होऊ शकत नाही. तर युद्धांचा सगळ्यात जास्त गंभीर परिणाम हा निसर्गावरती आणि परिसंस्थेवरती होत असतो. त्यानंतर आपण परिसंस्था कशी वाचवू शकतो किंवा का वाचवायला हवी आहे? तर सगळ्यात पहिलं म्हणजे जैवविविधतेचं जतन. आपल्या देशामध्ये, आपल्या जगामध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आहेत, तर त्यांना सुद्धा वाचवणं आपलं कर्तव्य आहे. माणूस हा त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डेव्हलप झालेला, सगळ्यात जास्त काय म्हणूया, विकसित झालेला प्राणी आहे बाकी प्राण्यांच्या ह्याने जर बघायला गेलं आपण तर मग माणसाचं ते कर्तव्य आहे की आपल्या सोबतच ज्या इतर प्रकारचे पशु पक्षी आहेत त्यांना सुद्धा आपण टिकवून ठेवलं पाहिजे. त्यानंतर पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आपण जर वृक्षतोड झाली, तुम्ही बघितलं असेल, ज्या ठिकाणी झाडं खूप कमी असतात त्या ठिकाणी खूप ऊन लागतं आणि आपण झाडाच्या परिसरामध्ये गेलो की ऊन कमी लागतं. म्हणजे काय, निसर्गाचं जे चक्र आहे, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. आता बघा, आताशी फेब्रुवारी पासूनच ऊन लागायला सुरुवात झाली. म्हणजे अक्षरशः उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात ज्या प्रकारचं ऊन असतं तेवढं ऊन आता आपल्याला लागतंय फेब्रुवारी मार्च मध्येच.
तर काय होतंय, हे निसर्गाचे चक्र बिघडत चाललंय. कशामुळे? निसर्गाचा संतुलन राखलं नाही म्हणून. म्हणजे झाडं तोडली किंवा मग झाडं लावलीच नाहीत, त्यांची निगा राखली नाही, त्यामुळे मग पर्यावरणाचं संतुलन बिघडतं आणि निसर्गाचं चक्र सुद्धा बिघडतं. त्यानंतर आपल्याला स्वतःला जर अन्न, पाणी, हवा हे चांगल्या प्रकारचे हवं असेल तर त्यासाठी सुद्धा परिसंस्थेचं संरक्षण करणं महत्वाचं आहे. जर तुम्ही अशा परिसरामध्ये राहताय, इमॅजिन करा की जिथे नुसत्या कंपन्या आहेत, झाडं खूप कमी आहेत, हाताच्या बोटावर मोजण्या इतकी 2-4 अशी, तर त्या भागामध्ये किती जास्त प्रकारचं प्रदूषण असेल आणि तिथली हवा किती वाईट असेल आणि अशा प्रकारच्या जागेमध्ये राहून आपण किती आजारी पडू. तर आपल्याला जर हवा, आपण जे श्वास घेतो ऑक्सिजन चांगल्या क्वालिटीचं हवंय, चांगल्या प्रकारचं हवंय, तर आपल्याला झाडांना टिकवून ठेवणं महत्वाचं आहे. पाणी जर स्वच्छ नसेल तर पाण्यामुळे तर किती आजार पसरतात. पाणी स्वच्छ नसेल तर मग पाण्याची गुणवत्ता राखणं हे सुद्धा आपलं काम आहे आणि त्याच्यासाठी पाण्यामध्ये असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, पाण्यामध्ये असणारे जे लहान मोठे मासे आहेत, ते पाण्याला स्वच्छ ठेवण्याचंच काम करतात. त्यानंतर अन्न, आपण रासायनिक खतं घातलेलं अन्न सारखं खाल्लं म्हणजे पीक, तर आपल्यासाठी ते खूप जास्त हानिकारक आहे. तेच जर आपण गांडूळ खत वापरलं किंवा शेणखत वापरलं तर मग त्याच्यासोबत त्याच्यासाठी प्राणी सुद्धा लागणार आहेत आपल्याला, त्यामुळे आपल्या अन्नाची क्वालिटी, अन्नाची गुणवत्ता सुद्धा सुधारेल आणि पशुपक्षी सुद्धा वाढतील किंवा त्यांचं सुद्धा संरक्षण होईल. तर म्हणून आपल्याला परिसंस्थेचे संरक्षण करणं महत्वाचं आहे. आणि नेक्स्ट आपण काय उपाय करू शकतो, तर जनजागृती करू शकतो. जनजागृती म्हणजे काय, तर जसं की मी आता तुम्हाला हा धडा शिकवते, तुमच्या पुस्तकामध्ये हा धडा टाकलेला आहे कारण की तुम्हाला परिसंस्थेचं महत्व कळावं. मग तसंच हेच महत्व तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातल्यांना सांगू शकता, तुमच्या छोट्या भाऊ बहिणींना सांगू शकता, भावंडांना सांगू शकता किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगू शकता. त्यामुळे त्यांना सुद्धा ते समजेल आणि ते सुद्धा जंगल तोडीच्या विरोधात काही ना काही करू शकतील. त्यानंतर कायदे आणि नियम हे गव्हर्नमेंटने, सरकारने बनवलेले आहेत परिसंस्थेच्या, आपल्या निसर्गाच्या संरक्षणासाठी. जंगलातली झाडं तोडण्यावरती बंदी असते, माहितीये ना. जंगलातली झाडं आपण सतत उठसूट तोडू शकत नाही. त्यानंतर काही क्षेत्र गव्हर्नमेंटने अशी निर्माण केलेली आहेत जिथली झाडं त्यांच्या परवानगीशिवाय तोडल्यास मग शिक्षा सुद्धा होऊ शकते. तर असे नियम आणि कायदे करणं गरजेचं आहे. त्यानंतर शाश्वत विकास म्हणजे काय, आपण टिकाऊचा वापर म्हणजे टाकाऊचा वापर न करता टिकाऊचा वापर केला पाहिजे. अशा गोष्टी वापरल्या पाहिजेत ज्या एकदा वापरून आपण फेकून द्यायच्या नाहीयेत, तर त्या आपण कायमस्वरूपी किंवा कमीत कमी 10-1 वर्ष असं वापरू शकतो, अशा वस्तूच आपण घेतल्या पाहिजे. नंतर निसर्ग वाचवण्यासाठी, पशुपक्षी वाचवण्यासाठी काही संरक्षित क्षेत्रे म्हणजे अभयारण्य, झू असे निर्माण केलेले असतात, तिथे त्या प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये ठेवलं जातं. म्हणजे प्राणी असतात पण त्या जंगलामध्ये, आणि त्या जंगलामध्ये शिकारीची बंदी असते, आपण फक्त त्यांना बघू शकतो. ठीक आहे, तर ही झाली संरक्षित क्षेत्रे. आणि अशा ठिकाणचे काही प्राणी जर नष्ट होत असतील, जसं की आपण ती गेंड्याची गोष्ट ऐकली होती, तर त्यांचं पुनर्स्थापन केलं पाहिजे. म्हणजे त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्यांना वाढवलं पाहिजे, त्यांची संख्या वाढवली पाहिजे. ते झाले पुनर्स्थापन. अशा प्रकारे आपण आपली परिसंस्था वाचवू शकतो. समजला तुम्हाला हा धडा? ओके. धडा तसा थोडा होता पण सोपा आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं या धड्यामध्ये, 2 प्रकारच्या परिसंस्था आहेत ते लक्षात ठेवायचं आहे, भूपरिसंस्था आणि जलपरिसंस्था. आणि जे वनस्पती आहेत, आपण जे उत्पादक आणि त्यांना खाणारे प्राणी, एवढा तुम्ही लक्षात ठेवलं तरी सुद्धा तुम्ही आरामात पेपरमध्ये लिहू शकता.
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पती बद्दलच ह्याच्यामध्ये माहिती होती. ठीक आहे, ओके, समजलं? ओके, हा धडा आपला इथे संपलेला आहे. आता थँक्यू मॅडम. काही शंका आहे? वेलकम मुलांनो. कुणाला काही शंका आहेत? ओके, आता तुम्ही काय करणार आहात? तुमचा होमवर्क गृहपाठ हा आहे की तुम्ही पूर्ण हा धडा वाचायचा आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला तर मी याच्यामध्ये सांगितले आहेत ते तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पेन्सिलने अंडरलाईन करून ठेवा. मग परीक्षेला आपण थोडंच वाचलं की होऊन जाईल अभ्यास. ओके, आपण आता आपला क्लास संपवूया. इथे आपल्याला टायमिंग सुद्धा संपलेलं आहे.